सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 6वा. त्यामध्ये आपण आज दुसरा समास ब्रह्म पावन निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या समासाचं नाव आहे ब्रह्म पावन निरूपण. पावन म्हणजे पवित्र, संस्कृत शब्द आहे. ब्रह्म कसा आहे? पवित्र आहे, पावन आहे. पवित्रात पवित्र काय असेल तर ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म आपण कशा रीतीने प्राप्त करून घ्यायचं आहे. आपल्याला ब्रह्म शब्द जरा वेगळा कठीण वाटतो, समजणारे असा वाटतो, पण त्यालाच दुसऱ्या भाषेत दुसऱ्या शब्दात परब्रह्म म्हणतात. मग आता परब्रह्म शब्द आपल्या परिचयाचा आहे. मग हे परब्रह्म पवित्र आहे. ते आपण मनुष्य जीवनाला आल्यानंतर कशा रीतीने प्राप्त करून घ्यायचं ते आपल्याला समर्थ या समासातून सांगणार आहेत. सद्गुरूंच्या चरणी बसून ब्रह्मविद्येचा अभ्यास करायचा असतो. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्म कसं प्राप्त करून घ्यायचं ही विद्या आहे आणि ती सद्गुरूंना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या चरणी बसून शिष्याने तो अभ्यास करायचा असतो. ते सद्गुरू आपल्या सत्शिष्याला प्रथम शाश्वत काय आहे, अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवतात, यांचा निर्णय करायला शिकवतात. या सृष्टीमध्ये कायम टिकणारं काय आणि अविनाशी काय आणि नाशवान काय आहे. नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास आपल्या शिष्याकडून करवून घेतात. या सृष्टीमध्ये एकच शाश्वत आहे आणि ते म्हणजे ब्रह्म. ते आपण सतत अनुसंधान कसं ठेवायचं या कलेचा आपल्याला अभ्यास करायला सद्गुरू शिकवतात. सार असलेले ब्रह्म सर्व सृष्टीला व्यापून राहते. ही दृश्य सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. तिचे नाम आणि रूप निरंतर बदलत राहते. सृष्टीचे रूप सतत बदलत राहते, तसेच नाव देखील बदलत राहते. ही दृश्य सृष्टी जी आपण पाहतो ती सर्व सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आणि ब्रह्म मात्र अचल आणि अढळच असते. ब्रह्म अचल आहे, आपली जागा सोडत नाही आणि अढळ आहे. आपण सर्व जीव इंद्रियांच्या कक्षेत राहतो, इंद्रियांच्या मर्यादेत राहतो. त्यामुळे जे दिसते आपल्याला डोळ्याने तेच आपल्याला खरे वाटते. पण हा अज्ञानातून जन्माला आलेला निव्वळ भ्रम आहे. आपल्याला जे अज्ञान झालेलं आहे म्हणून आपल्याला ही सृष्टी खरी वाटते, सत्य वाटते. तो भ्रम आहे. समर्थ सांगतात, तो भ्रम बाजूला सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पाहावे हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. वास्तविक, खरे, सूक्ष्म, अदृश्य, अतींद्रिय आणि अविनाशी ब्रह्म, अर्थात त्याला दुसरा शब्द आहे सद्वस्तू, ते पाहण्याचे सामर्थ्य अंगी बांधणे हेच तर सगळ्या परमार्थ साधनेचे वर्म आणि मर्म आहे. जी सद्वस्तू या विश्वाला व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या सर्वांच्या अंतर्यामी वास करते आहे. आपले शरीर म्हणजे पंचमहाभूतांचे एक गाठोडेच आहे.
सारासार विचाराने ते बाजूला सारले तर स्वस्वरूप शिल्लक राहते. म्हणून समर्थ माऊली म्हणतात की विवेकाने देहबुद्धीचा बंध उकलावा, या स्वस्वरूपाचे अनुसंधान ठेवावे, म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागते आणि शेवटी मोक्ष सिद्ध होतो. मनुष्य जीवनाला आल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती हे आपलं ध्येय पाहिजे. आणि ती प्राप्ती कधी होणार, तर समर्थ सांगता आपल्याला की आपलं जे शरीर आहे त्याला आपण जे खरं मानून बसलेलं आहे ते आपण भ्रमात आहे ते बाजूला सारायचं आणि आपलं जे स्वस्वरूप आहे ते ओळखायचं. म्हणून त्याच्याकरता आपण जे म्हणतो मी देह आहे, मी देह आहे, हे बंधन आहे, हे बंधन तोडून टाकायचं आणि स्वस्वरूपाचे म्हणजे भगवंताशी अनुसंधान ठेवायचं. असं झाल्यानंतर आपल्यामध्ये जे दोष असतील ते हळूहळू जातात. दृश्य जगत आपल्यासाठी ओसरू लागते आणि मग आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. थोडक्यात प्रथम अध्यात्म श्रवण पायऱ्या आहेत, मोक्ष प्राप्तीकरता पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे अध्यात्म श्रवण, नंतर सद्गुरूंच्या वचनाचे तंतोतंत पालन. त्यांच्या वचनामध्ये जरा पण आपण उल्लंघन करायचं नाही. आपला जीव गेला तरी आपण त्याचं पालन करायचं आणि मग सद्गुरू चरणी शरणागती. अखेर त्यांच्या कृपेने स्वरूपानुभव असा परमार्थ साधन मार्ग आहे. 4 पायऱ्या दिल्या: अध्यात्म श्रवण, सद्गुरूंच्या वचनाचे तंतोतंत पालन, सद्गुरूंच्या चरणी शरणागती आणि शेवटी त्यांच्याच कृपेने स्वरूपाचा अनुभव. मी कोण आहे याचं खरं उत्तर शोधायचं, तो अनुभव घ्यायचा, असा परमार्थ साधनेचा मार्ग आहे. या मार्गाने गेल्यावर आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर देह प्रारब्धावर सोडावा आणि स्वानंदात जगावे. आपण आपला देहच माझा मानतो म्हणून आपण या देहाला चिकटलेली आहे. तो देह प्रारब्धावर सोडायचा आणि तो एकदा सोडला प्रारब्धावर किंवा आपल्याला खरा आनंद मिळतो, स्वानंद मिळतो. स्वामीजी सांगतात परमार्थामध्ये उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवणे. इतर गोष्टी सांगणे याला उपदेश म्हणत नाही. उपदेशाचा अर्थ काय? ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवणे. ज्या उपदेशाचे आचरण केल्यानंतर सायुज्य मुक्ती प्राप्त होते. 4थी मुक्ती, 4 प्रकारची मुक्ती आपण त्याचं वर्णन शिकलो. त्यातली 4थी मुक्ती शेवटची सायुज्य मुक्ती ज्या मार्गाने गेल्यानंतर प्राप्त होते त्याची लक्षणे तुम्हाला सांगतो असे समर्थ सांगतात. धान्य काढून झाल्यावर शिल्लक राहिलेले भूस जसे खाता येत नाही तसे ज्या उपदेशात ब्रह्मज्ञान नाही त्याला काहीच अर्थ नाही. फळाच्या सालीच खाव्या. ब्रह्मज्ञान ज्याच्यामध्ये नाही त्या उपदेशाला समर्थांनी काही उपमा दिली आहे. रसरहित कडबा कुटावा, लोणी काढलेले ताक घुसळावे, तांदूळाचे धुवण प्यावे म्हणजे तांदूळ धुतल्याचे पाणी राहतं ते प्यावे. रसरहित कडबा कुटावा, फळांच्या सालीच खाव्यात, रसहीन चोईट्या चोकाव्या. आंब्याच्या कोई त्या दुसऱ्या शब्दात चोईट्या रसहीन असतात त्या चोकल्या किंवा खोबरे टाकून नरोट्या खाव्या. हे जसे श्रम व्यर्थ होतात त्याप्रमाणे ज्या उपदेशात ब्रह्मज्ञान नाही तो उपदेश म्हणजे विनाकारण व्यर्थ श्रमच असतात. शहाणा मनुष्य सार सोडून असाराचे सेवन करीत नाही. आत्ता इथे सांगितलं आपल्याला सार काय आणि असार काय. आपण आता या गोष्टी ऐकल्या त्या सर्व असार आहेत. त्यामुळे आपल्याला फायदा तर काही नाही, उलट श्रमच असतात. मग जो शहाणा आहे तो त्यातलं सार शोधून काढतो. म्हणजे काय? ज्या उपदेशामध्ये ब्रह्मज्ञान आहे तेच ऐकतो, इतर उपदेश ऐकत नाही. ब्रह्म हे सृष्टीचे सार असून ते गुणातीत आहे, त्रिगुणांच्या पलीकडे आहे.
आणि पंचमहाभूतांनी भरलेले हे दृश्य विश्व समर्थ सांगतात असार आहे आणि ते गुणांनी युक्त आहे. हे विश्व कायमचे टिकणारे नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना म्हटलेलं आहे पंचमहाभूत आणि यांच्यामध्ये सतत बदल होत असतो आणि सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभावच आहे. सृष्टीचा नियमच आहे. परिवर्तन, सतत बदल होत असतो आणि त्यामुळे ही सृष्टी कशी आहे? असार आहे. या सृष्टीची रचना होण्यापूर्वी आणि त्या सृष्टीचा लय म्हणजे विलय झाल्यानंतरही गुणातीत ब्रह्म जसे आहे तसेच राहते. जे ब्रह्म गुणांच्या पलीकडचं आहे. सृष्टीचा नाश झाला, किती सृष्ट्या निर्माण झाल्या तरी पण त्या ब्रह्मामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये काहीही बदल होत नाही आणि हीच खरी शाश्वतपणाची खूण आहे. इतर जे पंचमहाभूतांमधून बनलेले आहे ते सर्व काही नाशिवंत आहे. आपल्या सकट सर्व, आपला देहसुद्धा या पंचमहाभूतांनी बनलेला आहे, त्यामुळे तो देखील नाशिवंत आहे. कित्येक विश्वे आली आणि गेली तरी जिच्यामध्ये जराही यत्किंचितही बदल होत नाही तिला सद्वस्तू म्हणतात. गुणातीत ब्रह्म तसे आहे. सद्वस्तू म्हणजे ब्रह्म आहे. गुणातीत ब्रह्म तसेच आहे. साध्या मानवी दृष्टीने सृष्टीकडे, जगाकडे पाहिले तर ते भूत आहे असे आढळते. पंचमहाभूतातला समर्थांनी भूत शब्द घेतलेला आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये हे भूत मात्र पसरलेले आहे. भूत शब्दाचे दोन अर्थ आहेत. समर्थ सांगतात, एक भूत म्हणजे ज्याला आपण पुढे काळ शब्द लावतो म्हणजे भूतकाळ तयार होतो. मग या भूत शब्दाचा अर्थ काय? मागे घडून गेलेले जे काही सर्व आहे त्याला भूत म्हटलेलं आहे. आणि दुसरा अर्थ भूत म्हणजे पिशाच्च, म्हणून त्याला देव म्हणता येत नाही. भूत म्हणून हाक मारली तर माणसाला राग येतो. एखाद्या माणसाला भूत म्हणून हाक मारली तर राग येतो. वास्तविक पाहता आत्ता आपण ऐकलं की आपण पंचमहाभूत बनलेले आहे. आपल्यामध्ये भूतं आहेत 5 प्रकारची, पण आपल्या भूत म्हणलं की राग येतो, वाईट वाटते. मग जो एवढा थोर आहे, महान आहे की ज्याची सीमा, ज्याचा महिमा ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही आणि जो एवढे अवाढव्य जगत निर्माण करतो त्या परमात्म्याला भूत कसे बरे म्हणावे? त्याला भूत म्हणता येणार नाही. या जगाचा नियंता ईश्वर पंचमहाभूतांसारखा आहे असे म्हणावे तर दोष उत्पन्न होतो आणि तसे समजणे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. पण आत्मज्ञानी महापुरुष ही गोष्ट यथार्थपणे जाणतात. स्वतः समर्थ आत्मज्ञानी आहेत म्हणून ते सांगतात की मुळात शुद्ध, निर्मळ आणि गुणातीत असलेल्या परब्रह्माला या विश्वाचा पत्ता देखील नसतो. विश्वाची निर्मिती कधी झाली, त्याचा लय कधी झाला, किती विश्व आली, किती गेली याचा पत्ता त्या गुणातीत, शुद्ध, निर्मळ असलेल्या परब्रह्माला नसतो. कारण त्याचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंदरूप असणे हा त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. त्याचं मूळ रूप कसं आहे? सच्चित आनंद. त्यातील आनंदाला जे स्फुरण असते, आनंदाला जे स्फुरण असते त्याला माया म्हणतात. मायेमुळे परमात्मा ईश्वर रूपाने माणसाच्या आटोक्यात येतो. मायेमध्ये अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. मायेमध्ये एवढ्या शक्ती आहेत त्याचा अंत नाही आणि त्यापैकी एक महत्त्वाची शक्ती तिला प्रकृती म्हटलेला आहे.
महत्त्वाची का म्हटलं? कारण ती प्रकृतीच हे दृश्य विश्व निर्माण करते. ज्याला ज्याला रूप आणि नाव आहे, ज्या ज्या गोष्टीला, ज्या ज्या वस्तूला रूप आहे, नाव आहे, ते सर्व भ्रमरूप आहे. आपल्याला झालेला भ्रम आहे. आणि नामरूपाच्या पलीकडे असणारे जे परमात्म रूप, ते रहस्य आहे, ते स्वानुभवाने ओळखावे. परमात्म रूप कसं आहे? नामरूपाच्या पलीकडे आहे आणि म्हणून त्याचा नाश नाही, ते अविनाशी आहे. पण हे आपल्याला रहस्य स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून म्हणतात ते रहस्य स्वानुभवाने ओळखावे. पंचमहाभूते आणि 3 गुण, सत्व, रज आणि तम, हे 3 गुण आणि पंचमहाभूते 8 झाले. आणि याला म्हटलेलं आहे अष्टधा प्रकृती. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे नाव आहे. भगवान गीतेच्या 7व्या अध्यायात अर्जुनाला सांगतात, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. किंवा पुढे श्लोक आलेला आहे, त्रिभिर्गुणमयै भावै एभिः सर्वमिदं जगत. हे सर्व जग म्हणजे 3 गुणांनी भरलेलं आहे. आणि वरच्या श्लोकात पंचमहाभूत सांगितलेले आहे. भूमी, आप, अनल म्हणजे अग्नी, वायू, खम म्हणजे आकाश. या 8 प्रकारच्या प्रकृतीला दृश्य असे म्हणतात. निर्गुण ब्रह्म या दृश्याच्या पलीकडे आहे, म्हणून तर ते आपल्याला दिसत नाही. आणि आपल्याला दिसत नाही म्हणून आपला विश्वास बसत नाही भगवंतावर. निर्गुण ब्रह्म या दृश्याच्या पलीकडे आहे. दृश्याचे कोणतेही गुणधर्म त्याला लागू होत नाही. वेद आणि श्रुती स्वतः असे सांगतात की हे दृश्य जगत नाशवान आहे. एक दिवस या सगळ्यांचा नाश होणारच आहे. पण निर्गुण निराकार ब्रह्म तेवढे शाश्वत आणि अविनाशी आहे असे ज्ञानी पुरुष जाणतात. जे आत्मज्ञानी आहे त्यांना हे कळतं. जे ब्रह्म शस्त्राने तुटत नाही. ब्रह्माचं वैशिष्ट्य काय? जे ब्रह्म शस्त्राने तुटत नाही, विस्तवाने जाळू शकत नाही, पाण्याने कालवावे जशा आपण इतर पदार्थ कालवतो तसं या ब्रह्माला कालवता येणार नाही. ते वाऱ्याने उडून जात नाही, ते पडत नाही, झडत नाही, लपत नाही आणि त्याला घडवता सुद्धा येत नाही. त्याला कोणताही रंग, रूप, नाव नाही. ब्रह्माला जे आहे कोणताही रंग नाही, रूप नाही, नाव नाही. कबीर महाराज एका दोह्यातून वर्णन करतात त्या ब्रह्माचं, सद्वस्तूचं. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तू ही रघुराया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. आराध्य दैवत पाहिजे आपल्याला, म्हणून आपण मूर्ती बनवली आणि त्याला आकार दिला. कबीराचे आराध्य भगवान रामचंद्र, म्हणून त्यांना उद्धरून म्हटलेलं आहे, रघुराया तुला रंग नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया म्हणजे सावली देखील नाही. तू कसा आहेस? निराकार आहे, निर्गुण आहे. असे ब्रह्म सर्वांपेक्षा वेगळे आहे, पण तरीही ते सदा सर्व काळ आहेच. सर्वांपेक्षा वेगळं आहे, सर्वांमध्ये आहे आणि म्हणून ते सदा सर्व काळ आहेच आहे. कारण ते निरंतर टिकते. स्वामीजी म्हणतात ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झाले? ते अणुरेणूत सर्वत्र भरून शिल्लक राहिले आहे. सूक्ष्मपणे ते यत्र तत्र सर्वत्र व्यापलेले आहे. आपल्या डोळ्यांना अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पाहावे
आणि तेच खरे मानावे. पण जे गूढ रहस्य असते ते नेहमी गुप्त असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ब्रह्म कसं आहे? गूढ आहे, रहस्य आहे आणि म्हणून ते गुप्त आहे. जर ते प्रकट झालं तर मग ते रहस्य काय शिल्लक राहिले त्याच्यात? म्हणून समोर सांगतात ते ब्रह्म गूढ आहे, रहस्य आहे आणि म्हणून ते नेहमी गुप्त आहे. जे बुद्धीला उकलत नाही, आपल्या बुद्धीला त्याचं आकलन होत नाही, पण आपण ते उकलून घ्यावे, त्याचं आकलन करून घ्यावे. जे इंद्रियांना दिसत नाही ते पाहावे, जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर आपण समजून घ्यावे. सद्गुरूंकडून ऐकलेल्या उपदेशाने हे बरोबर कळू लागते. जे इंद्रियांना दिसत नाही ते पाहायचं, कसं काय पाहायचं? जे कळत नाही ते समजून घ्यायचं. कोणाकडून? सद्गुरूंकडून. त्यांच्या उपदेशाने आपल्याला या गोष्टी बरोबर कळू लागतात. पारमार्थिक साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे म्हणजे अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. ब्रह्म आपण आत्ता ऐकलं की त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. मग पाहणार कसं? मग पाहायचं याचा अर्थ आहे त्याचा अनुभव घ्यायचा. त्यासाठी शरीराचे कष्ट लागत नाहीत, पण मनाचे कष्ट मात्र लागतात. परमार्थ हा मनासाठी मनाने करायचा भाग आहे. संसारामध्ये जे आपलं मन गुंतलेलं आहे ते आपण परमार्थामध्ये लावायचं, परमार्थामध्ये त्याला स्थिर करायचं. मनाचाच अभ्यास आहे. म्हणून समर्थांनी मनाला जो उपदेश केलेला होता त्याचं नाव होतं मनोबोध आणि सोपं नाव होतं मनाचे श्लोक. परमार्थामध्ये आपल्याला मनाला कष्ट द्यायला लागतात. देव, ब्रह्मदेव, शेषनाग, श्रुती ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता पार थकून गेले, पराभूत झाले, ते परब्रह्म आपण स्वतःच विशेष प्रयत्नपूर्वक साध्य करून घ्यावे, त्याचा साक्षात अनुभव घ्यावा. त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अध्यात्माचे श्रवण करावे. सद्गुरूंच्या मुखातून आपण अध्यात्माचे श्रवण करावे. मग आपल्याला कळेल ते परब्रह्म म्हणजे पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायूसुद्धा नव्हे, की ते कोणत्या एखाद्या रंगाचे सुद्धा नाही, ते व्यक्त म्हणजे प्रकटही नाही. कारण का? ते अतींद्रिय आहे. अतींद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियांना दिसणारे नाही. दुसरी गोष्ट ते अव्यक्त आहे आणि त्या परब्रह्माला देव म्हणावे. सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की जे व्यक्त आहे, जे प्रकट आहे त्याला देव म्हणतात. म्हणून त्यांच्यासाठी जितके गाव तितके देव. खरा देव कोणता आहे हे निश्चितपणे कळले आणि देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर मग आपणच आपल्या अंतरंगात स्वतःचा शोध घ्यावा. भगवान परब्रह्म बाहेर सूक्ष्म रूपात आहे, पण ज्याला सद्गुरूंकडून दृष्टी मिळालेली आहे त्याला ती दिसते. नाहीतर हिरण्यकशिपू राजा होता मोठा, त्याला ते दिसलं नाही, पण भक्त प्रल्हादाला मात्र दिसतं. सांगायचं तात्पर्य काय की हा जो भगवान नटलेला आहे, निर्गुण निराकार आहे, आपण आपल्या अंतरंगात त्याचा शोध घ्यावा. आपण जेव्हा हे माझे शरीर असे म्हणतो, देहबुद्धीला चिकटलेली माणसं काय करतात? शरीर माझे आहे असे म्हणतो, तेव्हा आपण या शरीरापेक्षा वेगळे आहोत हे लक्षात येते. थोडा विचार सूक्ष्म आहे, आपण तसा बारकाईने ऐकायचा आहे. आपण जे म्हणतो ना की हे शरीर माझे आहे, मग याचा अर्थ शरीरापेक्षा आपण वेगळे आहोत. माझे मन असे म्हणतो आपण, म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे आणि याचा अर्थ मी म्हणजे मन नाही हे उघड होते. बरं, आपण देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे
पंचमहाभूतांचा विस्तार आहे हे आपण आत्ता ऐकलं. एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करत गेले तर सर्व भूते नाहीशी होऊन अखेरीस सार असा अविनाशी आत्मा तेवढा उरतो. पंचमहाभूताची भूते एकामध्ये विलीन केली तर शेवटी काय शिल्लक राहतं? अविनाशी आत्मा तेवढा शिल्लक राहतो. देहबुद्धीचा मी कोठे राहतो? जे आपण म्हणतो मी मी मी, हा मी कोठे राहतो याचा शोध घ्यायला गेलो तर त्याला स्थानच नाही असे आपल्याला आढळून येते. विचारांती विचार केला तर आहे, सारासा विचार केला तर आहे, मग आपल्याला कळतं की मला जो मी म्हणतो देहबुद्धीचा मी आहे त्याला स्थानच नाही. कारण तो कोठे राहतो? तो राहतच नाही. म्हणून मग त्याला पाहण्याचे काही कारणच उरत नाही. ज्या 5 भूतांपासून देह बनलेला आहे ते भूते आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशी होतात. म्हणून आपण एखादी व्यक्ती गेल्यानंतर असं म्हणतो की आता ते पंचमहाभूतात विलीन झाले. त्यांचं शरीरामध्ये जे होते ते एक एक भूतामध्ये ते आपापसात निघून गेले. आपले शरीर म्हणजे आता आपण ऐकलं तसं पंचमहाभूतांपासून बनलेले, त्यांना एकत्र बांधून तयार केलेले एक गाठोडे आहे. जर कोणी विचाराच्या साधनाने ते गाठोडे सोडू लागला तर ते गाठोडे सापडत नाही, कारण ते मुळातच नाही आहे. ते विलीन होऊन जाते. मीपणाने वावरणारे आपणच शिल्लक राहत नाही. जो आपण म्हणतो मी मी मी, तो मीच शिल्लक राहत नाही. फक्त निरंतर टिकणारा आत्मा तेवढा उरतो. जेथे मीपणाला जागाच नाही तेथे जन्म कोणाचा आणि मृत्यू देखील कोणाचा? वास्तविक परमात्मा वस्तूला पापपुण्याचा स्पर्शही होत नाही. पापपुण्य व नरक यातना, यमयातना यांचा निर्गुणाशी काही संबंधच नाही. आपला खरा मी म्हणजे मुख्य देव निर्गुण आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म मरणाला स्थानच नाही. आपला खरा देव कोण आहे? जो आपल्या आतमध्ये आहे तो निर्गुण निराकार, ज्याला आपण म्हणतो जे ब्रह्म आपण आता ऐकलं त्या ब्रह्माबद्दल, तो खरा देव आहे आणि त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. समर्थ सांगतात मी देह आहे ही दृढ भावना आपल्या बंधनाला, जन्ममृत्यूला कारण होते. म्हणून ती प्रत्येकाने विवेकाने उकलावी. मी निर्गुण आत्मा आहे असे विवेकाने ध्यानात आल्यानंतर त्याचे अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा, अभ्यास करावा. त्यातूनच स्वस्वरूपानुभव उदयाला येतो. मी कोण आहे याची ओळख होते. आत्मज्ञानाने आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून आपण आनंदात राहावे. अशा प्रकारे देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. जीव विवेक केल्याने संसाराच्या म्हणजे जन्ममरणाच्या बंधनातून मोकळा होतो. देहबुद्धी सुटून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदाला पोचतो. निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजे मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक आहे. झोपेतून जागे झाल्यावर जसे स्वप्न आपोआप विरून जाते तसे सतत विवेक केल्याने दृश्य जगत ओसरू लागते. स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने जीव तरतो. अनुसंधान आपण शब्द ऐकतो, त्याचा अर्थ काय? समर्थ सांगतात त्यामुळे 2 शब्द आहेत, अनु आणि संधान. संधान म्हणजे ध्येय, संधान म्हणजे ध्येय, उद्दिष्ट, त्याच्या मागे मागे राहणे म्हणजे अनुसंधान. आपलं ध्येय न सोडणे, त्याच्या सतत मागे राहणे म्हणजे अनुसंधान. स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे आपले संधान आहे.
आपलं ध्येय काय असलं पाहिजे, उद्दिष्ट काय, आत्मज्ञान, स्वस्वरूप, आत्मस्वरूप याची ओळख करून घेणे हे संधान आहे. आणि त्याच्या मागे मागे राहणे म्हणजे निरंतर त्याचे चिंतन करणे. सतत चिंतनाने मन तदाकार होते. अनुसंधानचा अर्थ आहे आपण आत्ता ऐकला तो, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्मवस्तू जी आहे, आत्मस्वरूप आहे, हे आपलं संधान आहे. आणि त्याच्या मागे राहणे म्हणजे निरंतर त्याचे चिंतन करणे, याला म्हणतात अनुसंधान. सतत चिंतनाने काय होतं, मन तदाकार होते, एकरूप होते आणि शेवटी मी आत्मस्वरूपच आहे असा साक्षात्कार होतो. आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे. विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे उरूच नये, शिल्लक राहू नये. स्वस्वरूपात लीन होण्याच्या या अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात. यासाठी सर्वप्रथम अध्यात्माचे श्रवण करावे, मग श्री सद्गुरूंच्या चरणांची अनन्य भावे सेवा करावी. पुढे त्यानंतर सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने आत्मनिवेदन साधावे. आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तू तेवढी शिल्लक राहते आणि मी व आत्मा एकच आहोत असे आपल्याला ज्ञान होते. श्रवण म्हणजे पहिल्यांदा ऐकणे, अध्यात्मश्रवण, नंतर मनन, निधिध्यासन आणि साक्षात्कार ही 4 पायऱ्यांची उपनिषद सिद्ध परमार्थ साधनाच श्री समर्थांनी येथे या समासातून आपल्याला निराळ्या शब्दात सांगितलेली आहे. उपनिषदान केलेलं आहे. श्रवण पहिलं, नंतर मनन, नंतर निधिध्यासन आणि या 3 पायऱ्या आपल्या पुढे गेलो की शेवटी साक्षात्कार. आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूपच होतो, त्याचे सांसारिक दुःख नाहीसे होते. नंतर देह प्रारब्ध सोडून तो मनाने स्वस्थ शांत राहतो. आज आपण दुःखी काय, आपलं मन अशांत आहे आणि त्याच्यामागे कारण काय, आपण या देहाला प्रारब्धाला चिकटलेले आहोत. देह प्रारब्धाला सोडून तो मनाने स्वस्थ शांत राहतो. ज्ञानी असो की अज्ञानी असो, प्रत्येकाची जीवनयात्रा प्रारब्धाच्या गतीने चालते. ही गोष्ट आत्मज्ञानी पुरुषालाच समजते. प्रत्येक जीव जो आहे तो या प्रारब्धावर चालतो आहे, त्याचं जीवन त्याच्यावर चालतो आहे. हे कोणाला कळतं, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे त्यांना समजतं. अज्ञानी जीवांना ते कळत नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धाच्या अधीन करून मोकळा होतो. सारांश, याला आत्मज्ञान म्हणतात. त्याने आत्मज्ञान झाल्याने निखळ निर्भेळ समाधान लाभते. जीव परब्रह्मामध्ये विलीन होऊन तदाकार होतो. तो खरा भक्त बनतो, कारण खरा देव त्याला कळलेला असतो. खरा भक्त आणि खरा देव याची या ठिकाणी ओळख सांगितलेली आहे. खऱ्या भक्ताला खरा देव कळलेला असतो. तो त्या तत्वापासून वेगळा नसतोच. समर्थ म्हणतात, आता जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, जे जायचे असेल ते जाऊ दे, अशी त्याच्या मनाची निर्भय आणि निश्चिंत अवस्था होती. जन्म मरणाचे भयच मुळी त्याच्या मनातून सर्वस्वी नाहीसे होते. यासाठी संतांची संगती लागते. संत संगतीचा लाभ झाला म्हणजेच मुख्य देवाची ओळख होते. ती झाली की देव आणि भक्त वेगळे राहत नाहीत, एकरूपच होतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 6व्या दशकातील ब्रह्मपावन नावाचा 2रा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.